मागील पाठामध्ये आपण स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितर्हि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम या श्लोकातील 4 प्रश्नाचा संदर्भ घेतला आणि त्यानुसार विचार केला आपण। 4 प्रश्न कोणकोणते होते? स्थितर्हि किं किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम, ही 3 झाले। आणि पहिला प्रश्न काय होता? का भाषा, स्थितप्रज्ञस्य का भाषा, का भाषा म्हणजे त्याची लक्षणं काय आहे, आणि प्रभाषित आसित आणि व्रजेत किम म्हणजे चालत। आधी स्थितप्रज्ञाचे लक्षणं कोणती आहेत? स्थितप्रज्ञ प्रभाषित म्हणजे कसा बोलतो, कसा बसतो, बसतो म्हणजे राहतो, आणि कसा चालतो म्हणजे वागतो, अशा अर्थाने 4 प्रश्न विचारले गेले होते। आणि आपण काल पाहिलं तर पहिला जो प्रश्न आहे स्थितप्रज्ञाची लक्षणे, लक्षणामध्ये बाकीच्या उरलेल्या 3ही प्रश्नाची उत्तरे येतात। बाकीच्या 3ही प्रश्नाची उत्तरे येतात। शक्य असेल तर कॅमेरा चालू करा की, संख्या कमी आज कॅमेरावाल्यांची। तर 4ही प्रश्नाची उत्तरे एकाच प्रश्नाच्या उत्तरामध्ये होतात। आणि मुख्य लक्षण काय असेल तर प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदुच्यते। तर आत्मनी एव आत्मना तुष्ट हे मुख्य लक्षण आहे, म्हणजे स्वतः मध्येच संतुष्ट आहे। त्याला संतुष्टतेसाठी बाह्य पदार्थाची आवश्यकता नाही, बाह्य करणाची आवश्यकता नाही, बरोबर आहे। करण सापेक्ष किंवा वस्तू सापेक्ष त्याची संतुष्टी नाही असा। मग ही कधी प्राप्त होते तर स्वतःचं स्वरूप कळाल्यानंतर, जे की सांख्यदर्श योगामध्ये अगोदरच्या श्लोकामध्ये सांगितलं गेलेलं आहे। ज्याला असं ज्ञान झालेलं आहे, कसं ज्ञान झालेलं आहे? अव्यक्तादीनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत अव्यक्त निधनांनैव तत्र का परिदेवना। परत स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे। कसं ज्ञान झालेलं आहे तर आत्मा कसा आहे? नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः। आणखी काय सांगितलं? अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो अशोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणुर अचलोयम सनातनः। हा श्लोकही खूप सुंदर आहे, पण त्यात फोड केल्यामुळे थोडस वाचल्याला तुम्हाला वाटतं अर्थ, परंतु तो मोठा शब्द येतो श्लोकामध्ये बघा। अच्छेद्योयम अदाह्यो अयम अक्लेद्यो अयम अश्वस्य एव च। कितवा श्लोक आहे पहा? 25वा। हा 24वा श्लोक आहे। नाही, हा अच्छेद्योयम अच्छेद्यो अयम, मग त्याच्यात कसं फोड करायचं वाचत असताना अछेद्यो अयम मग कळतं। अयम म्हणजे आत्मा, म्हणजे स्व कसा आहे? अछेद्य आहे। परत अदाह्यो अयम अदाह्य म्हणजे न जळणारा। अक्लेद्यो म्हणजे न विजणारा। अश्वस्य एव च, ते मोठा शब्द वाचायला उघड जात असेल सर्वांना, तर असं वाचायचं अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो अश्वस्य एव च। हे कसा नाही सांगितलं, आणि आहे कसा? नित्यः पुरुषानी प्रकृतीचा आपण पाहिलंय, पुरुष कसा आहे? नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलोयम सनातनः। तो तयार झालेला आहे का? नाही। विकार आहे का तो? नव्हे। पुढं 25व्या श्लोकात सांगतात अव्यक्तो अयम। कसं सांगितलं परत? अव्यक्तो अयम, अव्यक्त आहे। अयम अचिंत्यो अयम, त्याचं चिंतन शक्य नाही। अचिंत्यो अयम अचिंत्य आहे। अविकार्यो अयम, पुरुषाला काय विकार नसतो। विकारी तत्व अविकारी तत्व पाहिला आपण, बरोबर आहे। पुरुष तत्व न प्रकृती न विकृती, बरोबर आहे। तो प्रकृती पण नाही विकृती पण नाही, असं एकमेव तत्व असणार ते अविकार्यो अयम उच्यते असं म्हणतात। मग तस्मादेवं विद्वेनम नानुशोचति मर्हति। अशा प्रकारे असे अनेक लक्षणं आहेत, आणि हे ज्यांना ज्ञान झालेलं आहे, बरोबर आहे, हे ज्याला ज्ञान झालंय, आणि त्या ज्ञानाचा परिणाम काय होतो? आत्मनि एव आत्मना तुष्टः। याचा परिणाम काय झाला ज्ञानाचा? स्वतःमध्ये संतुष्ट आहे।
आणि म्हणून त्याला सर्व कामनांचा त्याग झालेला आहे. मनातील कोणतीच कामना, मनामध्ये कोणतीच कामना राहिलेली नाही, असा व्यक्ती म्हणजे स्थितप्रज्ञ होय. किंवा सर्व विषयांमधील काय नैश्वरता, अशाश्वतता दृष्टीस आल्या कारणाने त्याला त्यापासून काय झालेलं आहे, प्रजहाती, नष्ट झालेली आहे कामना, आणि त्यामुळे तो आत्म्यामध्येच संतुष्ट आहे, असं पहिलं लक्षण 55व्या श्लोकात. त्यानंतर परत यामध्ये काय सांगता येईल आपल्याला, दोन, आत्मनेवात्मनातुष्ट, स्वतः स्वतःमध्ये संतुष्ट असणारा, सर्व मनोकामनांचा त्याग झालेला, दोन. त्यानंतर तिसरं काय घ्यायचं, दुःखामध्ये जो दुःख उद्विग्न होत नाही, उद्विग्न किंवा त्याला दुःखाचा काय होत नाही, दुःख होत नाही. दुःखाचं दुःख होत नाही असं कसं म्हणायला आहे? तो दुःखाने उद्विग्न होत नाही, दुःखाने उद्विग्न होत नाही, उद्विग्न होत नाही. मग ते संस्कृत शब्द आहे, मराठी म्हणलं, खेद वाटत नाही. दुःखाचा ज्याला खेद वाटत नाही, मग दुःख नको बाबा बाबा म्हणजे असं खेद वाटण्यासारखं नाही, म्हणजे दुःखानुषयी द्वेष हा, आणि दुःखाने त्रस्त होत सुखानुषयी नाही. रागा. हा, म्हणजे ग्रस्त होत नाही, तो दुःखाला स्वीकारत नाही, किंवा दुःखाची त्याला भीती नाही म्हणता येईल. भीतीमध्ये पण येतं, इथं पण तसंच आहे म्हटलं मी. आता पहिल्या श्लोकामध्ये तसंच, दुसऱ्यामध्ये तसंच आहे. दुःखामध्ये उद्विग्न होत नाही म्हणजे खेद वाटत नाही, आणि सुखाची इच्छा लालसा होत नाही, सुखाला लोलूप होत नाही, सुखाला चिकटून राहावं वाटत नाही, नाही एवढं हे खूप छान सुंदर लागायला लागल्या, गोडी आहे, हे खाल्लं पाहिजे परत, असंही वाटत नाही. नाही नाही, हे बघावं वाटलंय, चांगलं वाटलं, हे बघावं, म्हणजे अशी लोलुपता नाही. जिथे सुखाची अनुभूती येते तिथे लोलुपता नाही, आणि जिथे दुःखाचा अनुभव येतो तिथे द्वेष नाही. म्हणजे सुख लोलुपता नाही, आणि दुःख द्वेष नाही, दुःखाचा खेद द्वेष नाही. नाही. ठीक आहे. त्यानंतर तो कसा आहे, वितराग भय क्रोध, ते एकत्रित लिहू शकता, किंवा जो रागरहित झालेला आहे, म्हणजे वेगवेगळं लिहायचं असेल तर बरं का, उत्तर लिहिण्यासाठी सांगतोय. पहिलं कसं उत्तर लिहायचं, स्थित प्रज्ञाची लक्षणे भगवद्गीतेनुसार लिहा. तर स्थित प्रज्ञाची लक्षणे काय आहेत, तर सांख्ययोग अध्यायामध्ये भगवान परमात्मा स्थित प्रज्ञाचे भगवान श्रीकृष्ण लक्षणं सांगत आहेत. तर त्या लक्षणामध्ये काय सांगतात, ज्यांनी सर्व मनोकामनांचा त्याग केलेला आहे. मग ती असं आपल्याला एका वाक्यात लिहायचं नाही ना, अंडरलाईन करून मुद्दे लिहायचे. तर काय लिहायचं, तर खालील प्रमाणे मुद्दे आहेत किंवा घटक सांगितलेले आहेत, काही खालील प्रमाणे लक्षणं सांगितली आहेत. काय लक्षण असेल, तर ज्याच्या सर्व मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत, किंवा ज्याच्या मनामध्ये काहीही मनातील कामना राहिलेली नाही, हे लक्षण. किंवा मनकामना रहितपणा, अंडरलाईन करा आणि त्याच्याबाबत लिहा, का कसं काय, आता बोलल्याप्रमाणे, काल पण बोलल्याप्रमाणे. त्यानंतर कसा असतो, जो स्वतःमध्येच रममान असतो, ज्याला आत्मानंदामध्येच मग्नता आहे, त्याला इतर आनंदाची गरज नाही. मग ह्याला एवढं वाक्य करता येईल का, नाही. तर ह्याला काय म्हणावं लागेल, आत्मनातुष्ट, बरोबर आहे. किंवा मग आत्मबोधामध्ये संतुष्ट, बरोबर आहे. किंवा संतुष्ट लिहा फक्त. मग काय लिहा, मग वेगवेगळ्या, बरं का, प्रत्येकात एकसारखं येणार नाही. आता एकसारखं मी शिकवत असलो तरी वेगवेगळं सांगतोय, आपापली तिथे वेगळेपणा जपा. कसा, मग आत्म्यामध्ये संतुष्ट म्हणा, किंवा संतुष्ट करा, आणि संतुष्ट अंडरलाईन करा आणि त्याच्या अंतर्गत लिहा, बरोबर आहे. कशामध्ये संतुष्ट आहे तो, तर स्वात्मसुखामध्ये संतुष्ट असणार. विवरण करायचं, स्वात्मसुखामध्ये संतुष्ट कसा, तर त्याला आत्मतत्वज्ञानाचं प्राप्ती झालेली आहे, आत्मबोध प्राप्त झालेला आहे. त्याला विवेक ख्याती, योगानुसार सांख्य दर्शनानुसार विवेक ख्याती किंवा पुरुष ख्यातीला प्राप्त झालेला असल्या कारणाने त्याला इतर वस्तूंमध्ये काय दिसत आहे, अनात्मता दिसत आहे. अविद्या त्याकडे राहिलेली नाही, आणि अविद्येमुळेच इतर वस्तूमध्ये आत्मता दिसून येते, तर ते त्याला होत नाही, आणि त्या कारणाने तो आत्म्यामध्येच संतुष्ट आहे, स्वतःमध्ये संतुष्ट आहे. त्याला इतर वस्तू किंवा करणांमध्ये आनंद शोधावा लागत नाही, असा संतुष्ट असणारा तो स्थितप्रज्ञ आहे, दुसरं लक्षण. त्यानंतर तिसरं असेल, दुःखामध्ये उद्विग्न होत नाही, किंवा अनुद्विग्न, पुन्हा संस्कृतमध्ये कुणाला लिहायचं असेल तर अनुद्विग्नता, अनुद्विग्नता, किंवा आणखी काय लिहायला येईल, दोष करत नाही. दुःखात दोष पाहत नाही, किंवा दुःखाला खेद वाटत नाही, ते त्याच्या अंतर्गतल्या. का वाटत नाही, कारण दुःखाचं स्वरूप कळालेलं आहे. त्याचं उत्तर काय असेल त्याच्या अंतर्गत लिहिण्याचंही सांगतोय. दुःखाचं खरं स्वरूप कळालेलं आहे,
कारण दुःख आणि सुख हे काय आहे? मानवी भावना आहे, कल्पना आहे. कारण सुखाच्या ठिकाणी दुःख वाटतं आणि दुःखाच्या ठिकाणी सुखाची अनुभूती येते. हेच अज्ञान आहे आणि त्याला अज्ञानाने तो ग्रसित राहिलेला नाही. त्याला अविद्येचा पाश नाही त्याच्यावरती. त्यामुळे अविद्यारहित झाल्या कारणाने त्याला सुखाचं आणि दुःखाचं खरं स्वरूप कळालेलं असल्या कारणाने तो वस्तूमधील दोष जाणतो आणि त्या वस्तूच्या भोगामध्ये सुख मानत नाही. दुसरं ते सुखाबाबत. आणि वस्तूची आसक्ती नाही, कारण त्याला वस्तूमधला दोष दिसलेला आहे किंवा वस्तूमध्ये सुखाचं खरं स्वरूप कळालं असल्या कारणाने त्या दुःखाचाही द्वेष करत नाही आणि सुखाचं लोलुपता करत नाही. त्यानंतर पुन्हा सुख दुःख दोन्ही एकत्र सुद्धा लिहू शकतात. कोणी कसं करायचं? सुख आणि दुःखाच्या रागद्वेष रहितपणा दोन्ही एकत्रही करू शकता. सुख दुःखाविषयी अस्पृह असंही करा, बरोबर आहे. अनुद्विग्न आणि अस्पृह असंही करा. कसं करता येईल? हे गुण काय लिहिता येईल? स्पृहा नसलेला, इच्छा अस्पृह नसलेला. असंही करू शकता. संस्कृत मध्ये करायचं अस्पृह म्हणजे कशाविषयी अस्पृह आहे हे लिहायचं. मग त्याच्या अंतर्गत कशाविषयी अस्पृह आहे? सुखाविषयी. सुखाविषयी. आणि अनुद्विग्न, आता अनुद्विग्नपणा, अनुद्विग्न कशात दुःखाविषयी. आहे? दुःखाविषयी. दुःखाविषयी. हा, फक्त हे लक्षात ठेवायचं. अनुद्विग्न लिहिलं मग तो दुःखाविषयी अनुद्विग्न आहे. म्हणजे त्याला कोणतीही भौतिक पदार्थाची काय झाली? विपरीतपणा, भौतिक विपरीत परिस्थिती कशीही प्राप्त झाली असेल तरी तो त्या परिस्थितीमध्ये दुःख मानत नाही, खेद मानत नाही आणि तो दुःखी होऊन उद्वेग करत नाही. असा शोकरहित, उद्वेगरहित तोच काय असतो? स्थितप्रज्ञ असतो. त्यानंतर अस्पृह किंवा स्पृहारहित. मग तर स्पृहा कशाची असते? स्पृहा म्हणजे हे लिहायचं. स्पृहा म्हणजे इच्छा. लालसा, इच्छा, आकांक्षा. आकांक्षा. हा, तर मग हे सुखाच्या, हे कशाच्या ठिकाणी असते? अज्ञानी मनुष्याला स्पृहा ही जिथे सुखाची अनुभूती होते, जिथे सुख वाटतं अशा ठिकाणी स्पृहा असते. आणि अशी स्पृहा ही स्थित प्रज्ञाच्या ठिकाणी राहत नाही. मग त्याच्याबद्दल आणखी 2-4 वाक्य एक्स्ट्रा घेऊ वाटत असेल घेऊ शकता. परत पुन्हा काय असेल? वितराग भय क्रोध. त्याच्यात वितरागी किंवा रागरहित झालेला, कोणी त्याला म्हणेल आसक्तीरहित झालेला असंही म्हणता येईल. आसक्तीरहित किंवा अप्रीती. राग म्हणजे अप्रीती, बरोबर आहे. मग अप्रीती म्हणजे अरगडे तू चांगला कुणालाच वागत नाही का असं अर्थेल. मग त्याचं विवरण मध्ये करायचं. कशाशी प्रीती नाही त्याला? कारण तो स्वतःचं खरं स्वरूप ओळखतो. त्यामुळं स्व कोण आहे? आत्मा आहे. त्यामुळे स्वतःला तो राम श्याम सकाराम तुकाराम काहीच मानत नाही, बरोबर आहे. स्वतःला डॉक्टर, इंजिनियर, नोकरदार, व्यापारी, उद्योगपती काहीच मानत नाही, बरोबर आहे. तो स्वतःला जर खरा स्वला ओळखतो. त्यामुळे तो देहाला मी मानत नाही. आणि देहाला मी मानत नसल्या कारणाने देहाच्या संबंधांना मी मानत असेल का? देहाच्या संबंधांना मी मानत असेल का? नाही. त्यामुळं स्वतःच्या शरीराला जरी काही विपरीत परिस्थिती आली तरी त्यात दुःख मानत नाही. चांगली अनुकूल परिस्थिती आली त्यात सुख मानत नाही. तर त्यामुळे त्याला कुणाविषयी आसक्ती होण्याचा प्रसंग येणं का? नाही. कारण त्याला सुखाची आणि दुःखाची समानता आहे. म्हणून त्याला मग आपलेपणा आणि तुपलेपणा, आपलेपणा आणि दुसरेपणा आहे का? हे आपला आहे म्हणून राग प्रेम आणि तो आपल्या विरोधी आहे म्हणून होऊ शकतो का? नाही, संभवत नाही. म्हणून त्या ठिकाणी स्थित प्रज्ञाच्या ठिकाणी आसक्ती किंवा राग किंवा प्रीती असत नाही. हे एक लक्षण आहे. त्यानंतर भय. मग भय कशाचं असतं? भयाचे प्रकार, बरोबर आहे. 3 प्रकारचे दुःख असतात. मग आणखी आपले दुःख आणखी आपल्यांचे दुःख, आपले दुःख आणि आपल्यांचे दुःख. मग तो आपल्यालाच खरं काय मानतो? इथून निघतं. मग आपले कोण हे संबंध आहे का? तेही नाही. त्यामुळे तो कशाही परिस्थितीमध्ये भीती वाटत नाही. मग कशाची नाही? नाही त्याला नफ्या नुकसानाची भीती वाटत नसेल, मरणाची तर वाटत असेल का? नाही. कारण आपण अगोदरच्या श्लोकात पाहिलंय मरण काय आहे?
अव्यक्तादिनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत अव्यक्त निधनांनैव तत्र का परिदेवना. जर मग सुरुवातीला व्यक्त होतो, आता व्यक्त झालेलं आहे, परत अव्यक्त होणार आहे आणि अव्यक्तात जे स्वरूप आहे तिथेच जाणार आहे. तर त्यामुळे तो मृत्यूला भीतो का? नाही. बरोबर आहे. म्हणजे तो मृत्यूचंही भय नाही म्हणल्यावर बाकीचे भय आपण नाहीच म्हणू शकतो. तर भयरहितपणा किंवा अभयम, अभयम सत्व संशुद्धी कुठं होतं? दैवासुर. हा, अभयम सत्वम सशुद्धी ज्ञानी योग व्यवस्थिती. इथं भयरहित म्हणलंय, अभय म्हणलं नाही, परंतु अर्थ अभयच होतो. ठीक आहे. परंतु अक्रोध, परत काय गुणधर्म आहे त्याचा? लक्षण काय आहे? अक्रोध. तो क्रोधी होत नाही. मग क्रोधित का होतो हे लिहा तिथे. क्रोधित होतात का व्यक्ती? क्रोध येतो कधी? कशाबाबत क्रोधित होतो? तर मनासारखी घटना झाली नाही, मनासारखा व्यक्ती वागला नाही, मनासारखी परिस्थिती आली नाही, मनासारखं घडलं नाही. बरोबर आहे. मग मनासारखं काय? त्याच्या मनातच कामना नाही. त्याच्या मनातच कामना नाही म्हणजे असं घडावं वाटत नाही. मग असं त्याच्या विरोधी घडल्यावर क्रोध व्हायचा संबंध आहे का? नाही. परत त्याला आपलेपणा नाही, मग आणि दुसरेपणाही नाही. आपले पण नाही आणि विरोधी पण नाही येत. कुणाचं समशत्रौच मित्रौच हे पण कुठं आलेलं आहे? तर भक्ती योगामध्ये आहे आणि ह्यामध्ये हा भक्ती योगामध्ये आलेले आहे सर. भक्ती म्हणजे चांगला भक्त हा, जे गुण. तथा मानापमान योग. बरोबर आहे. हा, मग असं आहे. तर मग अपमान झाल्यावर क्रोध कधी येतो? अपमान झाल्यावर. तर तिथेही तो सम आहे, प्रसंगच नाही तो, त्याला क्रोध होण्याचाही प्रसंग येत नाही. तर त्याची कारण लिहायचं. तो अक्रोध हे त्याचं लक्षण आहे. आणि अशाच व्यक्तीला स्थितप्रज्ञा म्हणलेला आहे. श्लोकासारखं लिहायचं नाही बरं का. काही जण आता अचानक काही जण गीता घेऊन येतात, परीक्षेत काय करतात? आणखी परत मग गीता घेऊन येतील. मग उत्तर कुठं आहे? उत्तर कुठं शोधतात. म्हणून म्हणलं ना मी, बघण्यानं काही उत्तर येत नाही, बघण्यानं उत्तर लिहिताच येत नाही. मग काय होतं? 2 वळी बघितल्या तर काय होतं? 2 वळी सापडतात. 2 वळी सापडतात. आता ह्याच्यात उत्तर 16 मार्काचं कसं लिहावं बाबा? किंवा टिपा जरी आली तर 8 मार्काची टिपा लिहावी कशी? परंतु दीर्घ उत्तर स्वरूपामध्ये कसं? असे प्रश्न पडतात. त्यामुळं जे अभ्यास केलेले त्यांना असं पडणार नाही, उलट ते आकर्षक लिहितील. फक्त अडचण काय येते? श्लोक सुचत नाही. श्लोक सुचत नाही, सगळे लक्षणं पाठ होत नाहीत. बरोबर आहे. लक्षणं पाठ असली तर क्रम लक्षात राहत नाही. हे झालं अभ्यास करणाऱ्यांना. अभ्यास करणाऱ्याला काय झालं? क्रम लक्षात राहत नाही, श्लोक लक्षात राहत नाही. श्लोक लक्षात राहिला तर ते लिहिता येत नाही. बरोबर आहे. जोड अक्षर कळत नाही. बरोबर आहे का? शुद्ध लेखनात येत नाही. हा फक्त अडचण आहे कुणाला? अभ्यास करणाऱ्याला. आणि बिना अभ्यास करणाऱ्याला कधीही काही कळत नाही. बिना अभ्यास करणाऱ्याला बघून पण कळत नाही, न बघताही कळत नाही. तर त्यांचा काही विषयच नाही. तर त्यामुळं असं लक्षण लिहायचं. त्यानंतर मग हे लगेच स्थितधीर मुनी रुच्यते. बघून लिहिलं कसं लिहिणार? लगे प्रत्येक ठिकाणी म्हणणार ह्याला स्थित प्रज्ञ म्हणतात. आता वर तर लक्षण असं लिहावं लागेल ना. सुरुवात कशी करायची? स्थित प्रज्ञाची लक्षणं खालील प्रमाणे आहेत किंवा पुढील प्रमाणे आहेत म्हणायचं आणि एक एक लक्षणं लिहायचं. आणि असं बघितलं कसं करणार? गद्य कुठंतरी लिहिलेलं, कुणी तर ग्रंथ लिहिलेला. मग ग्रंथ लिहिलेला कसं असतो? त्या श्लोकाचा अर्थ आणि स्पष्टीकरण लिहिलेलं असतं. त्यांना पुढचा श्लोक, आधीचा श्लोक आणि विषयवार एकत्रित केलेलं नसतं. मग त्या प्रत्येक श्लोकाला त्यांनी म्हणणार याला स्थित प्रज्ञा म्हणतात असं म्हणणार झालं. मग पुन्हा दुसरा श्लोक सुरू करणार, परत याला स्थित प्रज्ञा म्हणतात. आलं लक्षात? परत वाक्यरचना सुद्धा तशीच करणार. मग ते आपली नाही व्हायला पाहिजे. आलं लक्षात? तर हे असं लिहा उत्तर. आता असाइनमेंट सोडवत असताना सुद्धा असं लिहायचं आहे. ठीक आहे. आणखी राहिलंय, आणखी उत्तर संपलेलं नाही. एवढ्यातच एवढं झालंय. आणखी परत परत पुन्हा कितवा झालं? 56. दुसरं श्लोक झाला, तिसरा आता. या सर्वत्र अनभिस्नेह, स्नेहरहितपणा. अस्नेह याला काय म्हणू शकतो मग? अस्नेह, अस्नेह किंवा स्नेहरहित. किंवा मग स्नेहरहित कशात आहे ते लिहावं लागेल. मात्र काय वाटतं? कसला माणूस आहे हा चुकीचा व्यक्ती वाटेल. मग सामान्यपणे बघितल्यावर असं काय वाटेल? काय म्हणत आहेत? मग त्याचं स्पष्टीकरण आपण लिहायला पाहिजे. त्या शब्दाचं काय म्हणलो आपण? अस्नेह. अस्नेह म्हणजे काय? तो स्नेह करत नाही. मग स्नेह कसं करत नाही? तर सर्वत्र, सर्वत्र म्हणजे आपले दुसऱ्याचे, परत शुभ अशुभ. बरोबर आहे. कशात स्नेह नाही? कोणत्याही परिस्थितीत आणि कुणाविषयी काय? शुभ अशुभ यामध्ये न अभिनंदती.
परत आणखी काय सांगता येईल? न अभिनंदती म्हणजे हर्षित होत नाही, आणि न द्वेष्टी, बरोबर आहे, द्वेषही करत नाही, विरोधही करत नाही, आणि स्वीकारही करत नाही. मग कशाचा ते आपल्याला लिहायचे, कशाचा? विपरीत परिस्थितीचा द्वेष करत नाही, आणि अनुकूल परिस्थितीचा स्नेह आनंद व्यक्त करत अटॅचमेंट नाही. ठेवत नाही. करत नाही. हो, मग मानत असा नाही किंवा स्थितप्रज्ञ असतो. मग का करत नाही? त्याच्या 2-4 ओळी लिहिता आले पाहिजे. एवढं बाकी एकच ओळ झाली की आता कसं करायचं? एक ओळ नाही होत त्याची. का करत नाही? द्वेष का करत नाही? द्वेष का होतो हे कळालंय त्यांना, काय गरज आहे? बरोबर आहे, कळालंय द्वेष का होतो हे माहिती आपल्याला. आणि हर्ष का होतो? तर त्याला आसक्तीच राहील, कारण तो आत्मन्यैव आत्मनातुष्ट, त्यामुळे त्याला रागद्वेषही नाहीयेत. न अभिनंदती न द्वेष्टी असं लिहायचं. त्यानंतर पुढे आता सांगतात, यदा संहरते चायम, सर्व बाजूंनी जसं कासवाप्रमाणे म्हणायचं. कासवाप्रमाणे काय? किंवा प्रत्याहार म्हणू शकता, प्रत्याहार म्हणू शकता त्याला. सर्व बाजूंनी जसे कासव आपापले इंद्रिय, किंवा असं याला आणखी शब्दप्रयोग असा करायचा, काय काय म्हणायचं? प्रत्याहार, जो आपल्या प्रत्याहार इंद्रियांच्या आणखी कामनांना वशमध्ये ठेवतो. इंद्रिय वशपणा, बरोबर आहे, इंद्रिय वशीभूत असणारा, इंद्रियांना इंद्रियाच्या विषयापासून परावृत्त करणारा. परावृत्त केलेला. आता प्रत्येकाच वेगळे येईल उत्तर, हे सांगतोय. इंद्रियांवर बरोबर आहे. नियंत्रण ठेवणारा. अभ्यास करणाऱ्यांचे उत्तर प्रत्येकाचं वेगळंच येतं, बरोबर आहे. बघून लिहिलं तरी वेगळंच येतं, हे फरक आहे त्याचा. हो, ठीक आहे. तर असं असणार हे काय झाले? स्थितप्रज्ञाची लक्षणे. यावरून 8 ते 16 मार्काचा प्रश्न सोडवता येतो का? हो सर. ठीक आहे. त्यानंतर मग पुढे आता आपण श्लोक घेणार आहोत, कारण एवढंच स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. परंतु आपण थोडस सर्व अध्याय घेण्याचा होता, तर मोजके तरी काही श्लोक आपण घ्यायचं ठरवलं होतं, म्हणून आता पुढील श्लोक आपण घेणार आहोत. तर काय सांगतात? इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचे केवळ विषयच दूर होतात, परंतु त्याच्याविषयी आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची आसक्ती ही परमात्म साक्षात्काराने नाहीशी झालेली असते. आता काय करायचंय? आसक्ती रहित झालेला. अगोदरच्या श्लोकात काय सांगितलं आहे? त्यांनी इंद्रियांच्या विषयापासून इंद्रियांना परावृत्त केले, परावृत्त केलं. इंद्रियांना काय केलेलं आहे? इंद्रियांच्या विषयापासून परावृत्त केलं आहे, परावृत्त केलेलं आहे असं म्हटलं. मग परावृत्त करतोय म्हणजे त्यांचे इंद्रिय धाव घेतात असा अर्थ होतो. मग असं न म्हणता मग काय म्हणले पुढील श्लोकामध्ये सांगितले, तर तो स्थितप्रज्ञ पुरुष आसक्त सुद्धा होत नाही. इंद्रियांच्या विषयाच्या ठिकाणी तो आसक्त होत नाही, त्यामुळे त्याचे इंद्रिये विषयाकडे ओढच घेत नाही, कारण तो परमात्म्यामध्ये स्थित झालेला असतो, आत्मस्वरूपामध्ये आत्मसुखामध्ये स्थित झालेला असतो. हेही लक्षण झालं. आता पुढे सांगतात इथून, आता कशा विषय निघालेला आहे कळाला? विषय कसा सुरू झालाय? इंद्रियांबद्दल विषय सांगितला गेला की इंद्रिय विषय आणि परावृत्त करणे, ह्या अगोदर 59व्या श्लोकामध्ये सांगितलं. त्यामुळे आता इंद्रियांच्या प्रबलतेचं निरूपण करत आहेत. आता काय सांगतात? इंद्रियांची प्रबलता किती आहे आता हे सांगत आहेत. हे आपल्याला स्थितप्रज्ञात लिहायचं नाही बरं का, हे स्थितप्रज्ञासाठी नाही, मात्र आपल्याला मी श्लोक वाचून घेणार आहे, त्याबाबत थोडस सांगणार आहे. ह्या श्लोकानुसार कठोपनिषदामध्ये जी योगाची व्याख्या सांगितली आहे ना, तसाच अर्थ होतोय ना. यदा पंच तिष्ठन्ति ज्ञानानि मनसा स्थिरमिंद्रिय धारणा. मन प्रशमनोपायः. यदा पंच तिष्ठन्ति ज्ञानानि मनसा ते स्थिरमिंद्रिय धारणा अप्रमत्तस्य तदा. हो हो, ठीक आहे. परंतु तिथे कठोपनिषदामध्ये यमराज नचिकेताचा जो संवाद चालू आहे, तिथं वैराग्य प्रकरण त्यामध्ये आहे. मन, बुद्धी आणि इंद्रिय तिघही स्थिर असतात. हो हो, परंतु सांख्य तेच आहे, तसंच आहे, तसंच संदर्भ तसाच आहे.
हा, सगळ्या योगाची व्याख्या दर्शनांना तशी हो सांगितली त्यात. हो. हो तसं सांगतात. परंतु आपल्याला इथे सांख्य योगानुसार घ्यायचं. इथे विशेषतः काय घ्यायचं मात्र आपण सांख्य दर्शनानुसार हो. हो. विशेषत्वाने सांख्य दर्शनाला फॉलो करायचं. कारण अध्याय कोणता आहे हा? सांख्ययोग. सांख्ययोग. कारण उपनिषद काही अद्वैत हे पण असू शकतात ना, अशा अर्थाने. आणि इथे हेच संदर्भ घ्या. परंतु अभ्यासाला करा, अभ्यासाला हे करा बरं का. आपल्याला स्थितप्रज्ञ हे भगवद्गीतेनुसारच लिहायचंय बरं का. आणि हो. भगवद्गीतेच्या याच अध्यायानुसार घ्यायचंय. 12वा अध्याय किंवा 16व्या अध्यायात लक्षणं आली असतील, परंतु सगळेच लक्षणं असं घ्यायचं नाही बरं का. लिहित असताना उत्तर मात्र याच 4-5 श्लोकांना घ्या, 4-5 श्लोकानुसारच घ्या. आता पुढे सांगतात इंद्रियांच्या प्रबलतेचं निरूपण करतायत. इंद्रियांची प्रबलता किती आहे, इंद्रिय किती प्रबल आहेत. यत तो हे पिकौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणी प्रमाथीनी हरंती प्रसभम मनः. आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. हे का सांगितलं तर कासवासारखं इंद्रियांना विषयापासून परावृत्त करतो असं स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगितलं. आलं लक्षात कुडके सर? बरोबर आहे. हे लक्षण सांगितलं म्हणजे त्याची इंद्रिय विषयाकडे परावृत्त होतात का, हा प्रश्न आला पुढे. मग पुढील श्लोकात काय सांगितलं की त्याची इंद्रियच परावृत्त म्हणजे इंद्रियमुखी होतच नाहीत, इंद्रियांच्या विषयाकडे जातच नाही, कारण तो आत्ममुखी झालेला आहे. हा विषय सांगितला. तो परमात्म्यामध्ये स्थित झालेला आहे. आणि परमात्म्यामध्ये स्थित झालेला बरं का स्वस्वरूपाचं ज्ञान झालेला विवेक ख्याती प्राप्त पुरुष काय असतो तर तो त्याचे इंद्रिय विषयाकडे धाव घेतच नाहीत, हे सांगितलं. धावच घेत नाहीत. मग हे सांगितल्यानंतर आता पुढील श्लोकामध्ये असं सांगतात की इंद्रियांपासून, इंद्रियांच्या विषयापासून परावृत्त करणं ठीक आहे, परंतु बुद्धिवानाला सुद्धा हे आसक्ती जर नाहीशी झाली नाही, आसक्ती जर नाहीशी झाली नसेल, म्हणजे कशी आसक्ती, विषयांच्या ठिकाणी जर तो प्रजाहाती असं झालेलं नसेल बरं का, रागद्वेष नष्ट झालेला नाही, नाभिनंदती न द्वेष्टी झालेला नसेल बरं का, नाभिनंदती न द्वेष्टी झालेला नसेल बरं का, आत्मनेवात्मना तुष्टः नसेल बरोबर आहे, सर्वान पार्थान मनोगतान प्रजाहाती, प्रजाहाती पण झालेला नसेल, असं जर झालेलं नसेल तर मग अशा अशा पुरुषाला काय होतात तर इंद्रिय आवरत नाहीत, इंद्रिये आवरत नाहीत. आसक्ती नाहीशी न झाल्या कारणाने क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिय प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून नेतात. म्हणजे इंद्रिय कसं करतात, ओढून नेतात. मग आपण करेल तो स्थितप्रज्ञ म्हणता येणार आहे का? जो इंद्रियांना विषयापासून आवरतो त्याला म्हणणं नाही, त्याचे इंद्रियच ओढ घेत नाहीत. आलं लक्षात? कारण ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झालेली नाही अशा व्यक्तीला इंद्रिय नेतातच असं सांगतात. म्हणजे स्थितप्रज्ञ पुरुषाच्या ठिकाणी आसक्तीच राहिलेली नाही, त्यामुळे त्याची मग त्यामुळं इंद्रिय तिकडे धावच घेत नाही, हे सांगितलं. म्हणजे इंद्रियाची बलवत्तरपणा सांगितला. आता पुढील श्लोकामध्ये सांगतात मन इंद्रियांना संयमाने भगवत परायण करण्याची प्रेरणा, इंद्रियजीवी पुरुषे याची प्रशंसा. आता ज्यांनी भगवत परायणे मन आणि इंद्रियांना केलेला आहे आणि इंद्रिय विजयी झालेला पुरुष आहे त्याचं स्तुती केलेली आहे. कशी केलेली आहे? तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशहि यस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. प्रज्ञा प्रतिष्ठित ज्यांच्यामध्ये झाली, हे स्थित प्रज्ञाचं लक्षणात घेऊ शकता या श्लोकाला. सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर, मनाला स्वतःचाच आधार देऊन ध्यानास बसावे, कारण इंद्रिय ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर झालेली असते. किंवा स्थिर बुद्धी झालेल्याची इंद्रिय ताब्यात असतात, दोन्ही एकच असेल. मग आता पुढे सांगतात, आता ह्या उलट क्रम सांगतात. काय सांगतात? इंद्रिये विषयांकडे धावतात आणि विषयाकडे धावण्याने काय होतं बाबा? आता इंद्रियांना विषयापासून परावृत्त परावृत्त परावृत्त, काय गरज आहे परावृत्त करण्याची? एवढं काय तुमचं वाकडं आहे त्या विषयासोबत? तर त्यासाठी पुढील श्लोकात सांगतात, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते.
एवढं श्लोक. पुढचा श्लोक ह्याला चिटकूनच येतो बरं का. परंतु एवढंच पाहूयात आपण. ध्याय येतो कुठून सुरुवात झाली? विषयाचं ध्यान. ध्याय येतो म्हणजे ध्यान करतो असा अर्थ नाही बरं का. कुडके सर विषयान बरं का. विषय ध्यान कशाचं करतो? जो विषयाचं ध्यान करतो. ज्याचे दया ध्यान तैसे होय त्याचे म्हण. तुकोबाराय म्हणतात ज्यांना ज्याचं ध्यान आहे तो तसाच स्वरूप धारण करतो. आळी म्हणे आळी हे भुंग्याचं ध्यान करते आणि आळीला सुद्धा पंख फुटतात. तशाच प्रकारे मनुष्य जर विषयाचं ध्यान करायला लागला तर तो विषयामध्ये लिप्त व्हायला लागतो. कसा लिप्त होतो? जर आपण विषयाचं ध्यान करायला लागलो, विषयामध्ये आवड जी निर्माण आपली झालेली असल्या कारणाने ते विषयाचं जर आपण स्मरण करायला लागलो तर विषयाचं स्मरण आपल्याला कुठपर्यंत नेतं? ध्यान म्हणजे काय? स्मरण त्याचं बरं का. विषयांचं सतत ध्यान करण्याने काय होतं? संगस्तेषु उपजायते. विषयांचं ध्यान करण्याने ठोसर सर संग उपस्थित होतो. संग 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 चांगला नसतो. न करी रे संग राहे रे निश्चळ लागू नेदी मळ ममतेचा. संग लागल्याने काय होतो? संग लागला की आवड निर्माण होते. आवड निर्माण झाली की काल सांगितलो बसमध्ये बसलो, बसमध्ये कुणी मदत केली. पूर्ण पात्रे सरांचं सांगितलं होतं बघा काल. बसमध्ये बसलो, कुणीतरी जागा पकडून दिली, मग मैत्री झाली की आसक्ती. बरोबर आहे. तिथून काय झाला? संघ तयार झाला. संघ झाला की काय होतो? क्रोध बरोबर आहे. उत्पन्न होतो. संघात संजायते कामहा. बरोबर आहे. आसक्ती तयार होते. काम म्हणजे इच्छा वासना. मग त्याचं स्वरूप आपण इतरही घेऊ शकतो आणि व्यवहारी सुद्धा घेऊ शकतो बरं का. काम म्हणजे निव्वळ संभोग असा अर्थ नसेल बरं का. काम म्हणजे संभोगच नसेल बरं का. त्याविषयीचं आवड, प्रीती किंवा त्याच्याकडून आपल्याला काही प्रलोभन म्हणा किंवा काहीतरी इच्छा आकांक्षा अशा अर्थाने इथे कामाचा अर्थ आहे. बरोबर आहे. काय होतं? विषयाचे चिंतन करण्याने संग प्राप्त होतो. संघाची प्राप्ती झाल्याने संग करण्याने काम उत्पन्न होतो. म्हणजे इच्छा आकांक्षा आवड तयार होते. आणि परिस्थिती म्हणा किंवा विषयासंबंधी काही असो विषय, ते आवड निर्माण होते. त्याचं नाव काय आहे? काम निर्माण होतो. आणि काम जर पूर्ण झाला तर काय तयार होतो सांगतो? तर आसक्ती तयार होते. बरोबर आहे. काहीतरी खाऊ वाटतं आणि ते खाऊ वाटल्याला मग सतत खायला आसक्ती तयार होते. आणि जर ते मिळालं नाही तर काय उत्पन्न होतं? मग क्रोधा. कामात क्रोधोभिजायते. लाईट आली. ठीक आहे. काय होतं? तर विषयाचं ध्यान करण्याने संग उत्पन्न होतो. संघामुळे काम उत्पन्न होतो. आणि काम प्राप्ती झाली तर कामामध्ये गुरफटला जातो. आणि काम पूर्ण नाही झाला तर क्रोध निर्माण होतो. म्हणजे दोन्ही ठिकाणी व्यक्तीचं पतनच आहे. क्रोध उत्पन्न होतो. मग क्रोधापाशी थांबलं का? नाही. दोन्ही श्लोक चिकटूनच आहेत, एक लगटच आहेत बरं का. मग क्रोधाने काय होतं? पुढील श्लोकामध्ये क्रोधात भवती सम्मोहात स्मृती विभ्रम. काय होतं पुन्हा? क्रोधात भवती सम्मोह. क्रोधाने सम्मोह निर्माण होतो, मोह निर्माण होतो. रागात माणसाला काही कळत नाही बघा. काय करायला काय कळतच नाही, विवेक राहत नाही. कारण तो काय झालाय? मोहित झालेला आहे, सम्मोह झालेला आहे. म्हणजे बुद्धी त्याची भ्रमित झालेली आहे. क्रोधात भवती सम्मोह. बरोबर आहे. सम्मोहानं काय होतो? सम्मोहात स्मृती विभ्रम. स्मृतीचा विभ्रम झाला. बुद्धी काय खरं खोटं कळत नाही. अर्जुनाला झालं होतं का नाही? अर्जुनाला झालं होतं का? हो सर. काय झालं होतं? माझे आहेत म्हणून काम उत्पन्न झाला होता. बरोबर आहे. आणि शत्रू आहेत म्हणून क्रोध उत्पन्न झाला होता. म्हणून दोन्ही ठिकाणी त्याचं काय झालं? बरोबर आहे. बुद्धिभ्रम झाला. कामक्रोधामुळे त्याला काय झाला? बुद्धिभ्रम झाला. मला न चैतद्विद्मः कतरन्नो गरियो यद्वाजयेम यदि वानो जयेयुः असं सांगत आहे अर्जुन विषाद योगामध्ये. मला काही कळत नाही देवा, माझी बुद्धी आता विवेकशून्य झालेली आहे. त्यामुळे मी काय करावं? खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, मला कशाचाच विवेक राहिलेला नाही. म्हणून शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, मला मार्गदर्शन कर असं म्हटलं गेलं होतं. म्हणजे काय झाला? तर कुठपर्यंत आलतो? क्रोधात भवती सम्मोह.
हा. संमोहात स्मृती विभ्रम, स्मृती स्मृतीचा विभ्रम होतो. मग इथे पण थांबत नाही, आणखी शृंखला चालूच आहे. स्मृती विभ्रम झाल्याने काय होतं? स्मृती बुद्धी भ्रंशात बुद्धिनाश. स्मृती स्मृती विभ्रम म्हणजे काय माहितीये का? स्मृती विभ्रम म्हणजे स्मृती याचा अर्थ माहित आहे, अनुभूत विषया संप्रमोश स्मृती. मग वृत्ती. काय सांगितलं आयुर्वेदामध्ये, काय म्हटलंय बरं का? प्रज्ञापराध. प्रज्ञापराध म्हणलाय त्याला. प्रज्ञापराध काय? धी धृती स्मृती विभ्रष्ट कर्म यत् कुरुते अशुभम प्रज्ञापराधम तम विद्यात सर्वदोष प्रकोपनम. सर्वदोष उत्पत्तीचं स्थान काय तर प्रज्ञापराध. बरं का? आपण काय सांगायचं इथं झाला विषय म्हणून म्हणलं. कोणाला बोललो होतं की ठीक आहे, इथंच कोणाला तर बोललो होतं, डॉक्टर आहे म्हणून आपण काय सांगावं म्हणलं होतं. हसले डॉक्टर होते, बहुतेक दुधगावकर सरच होते काय की. डॉक्टर म्हणून आता काय बोलायचं का? सौदत्ती सर पण होते. डॉक्टर म्हणून तुम्ही असं म्हणता, पुन्हा नाही काही नाही चालतंय असं म्हणता का म्हणलो होतो. काय झाला होता विषय पहा, की दूध कोणत्याही पदार्थाबरोबर काय म्हणलंय त्याला? विरुद्ध आहार म्हटलेला आहे. विरुद्ध आहार. विरुद्ध आहारामध्ये जास्ती काय आहे? दुधाचं. दूध आणि फळ. दह्याबरोबर चालत नाही, चिंच बरोबर चालत नाही, तिखट आंबट खारट कोणत्या वस्तू संग चालतं? कोणत्याच वस्तू सोबत दुधाला ग्राह्य मानलेलं नाही. विरुद्ध आहार म्हणलेला आहे. आणि जेवण झालं होतं, काय खाल्लं होतं? जाम खाल्लं होतं. जाम जाम आपल्याकडे जाम म्हणतात. पेरू 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 खाल्ले. पेरूला मीठ लावून खाल्ले. सौदत्ती सर आणि दुधगावकर सर आले होते. पेरूला मीठ लावून खाल्ली आणखी, आणि पुन्हा चहाला घेतले. म्हणलं सर असं कसं? मग ते नाही नाही काय नाही होत म्हणे. रात्री दही पण खातात बरं दुधगावकर सर, सांगतो मी. रात्री ताक पिले की अगोदरच्याच बघा 1-1.5 वर्ष झालं काय की. अहो म्हणलं तर असं कसं हो? म्हणलं रात्री दही दूध नाही नाही म्हणजे कोकणातल्या लोकांना चालतंय. नाही सर, त्याला ना आयुर्वेदामध्ये आत्म्य आहे सर. ओकसात्य म्हणतात. ओकसात्य जे म्हणतात. सांगितले. मग ठीक आहे, मग आता काय करावं? डॉक्टरांनी काय केलं चालतंय असं म्हणायचं मग आपण. मग असं झाला विषय. काय सांगत होतो? स्मृती सांगायचे. मला काय सांगायचे? स्मृती. स्मृती स्मृती म्हणजे अगोदर बाबा असं झालं होतं आणि आपल्यामुळे पोटाला त्रास झाला होता, हे झालं होतं, ते झालं होतं, हे झालं होतं, हे स्मृती. किंवा हे करू नये, हे आपल्याला काय आहे? स्मृती. स्मृती झाली ह्याला. परंतु इथे काय झालेलं आहे? स्मृतीभ्रंश. यालाच नाव काय दिलं होतं? स्मृती विभ्रम. बरं का? बुद्धी विभ्रम नाही म्हणायला. काय म्हणलंय? क्रोधामुळे स्मृती स्मृती. बुद्धी नाही, बुद्धी पुढे आहे. स्मृती. विभ्रम. यासाठी इथं वेळ घेतला मी, फास्ट बोलत होतो. शब्दप्रयोग काय केलाय? स्मृती विभ्रम. म्हणजे स्मृती व्यवस्थित नाही. उगा एक उदाहरण दिलं बरं का, लागू पडो अथवा न पडो. बरं का सर, ते काढून घ्या, ते उगा सहज आहेत म्हणून विनोद केला थोडस. तर ते म्हणजे उदाहरणार्थ सांगितलं मी. बरोबर आहे. तर त्यातही आपण शोधायचं काहीतरी. बरोबर आहे. त्याला काय सांगायचं होतं मला? ते प्रज्ञापराध. बरोबर आहे. प्रज्ञापराध. कळून सुद्धा चूक करणे याचं नाव प्रज्ञापराध आहे. माहिती असून सुद्धा चुका करणे. प्रमाद. करू नये प्रमाद म्हणूनही खाणं. आणि त्याचमुळे सर्व दोष प्रकोपनम. आयुर्वेद सांगतं की प्रज्ञापराधच हे सर्व दोषाचं मूळ आहे. सर्व रोग होण्याचं कारण प्रज्ञापराध आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रज्ञा म्हणजे बुद्धी, आणि अपराध बुद्धीनं स्मृती करून दिली तरी पण ऐकलं नाही. बरोबर आहे. मग प्रज्ञापराध, प्रज्ञेचा अपराध अशा अर्थाने. ठीक आहे. तर मग काय सांगत होतो? गेलो बाहेर. तर स्मृती विभ्रम. स्मृती व्यवस्थित आठवत नाही. मग काय झाला? स्मृती विभ्रम झाला म्हणजे स्मृती काय झाला? भ्रंश झाला. मग ते श्लोकार्थामध्ये सांगतात स्मृतीभ्रंशात. स्मृतीभ्रंश झाल्याने काय होतं? मग होऊ द्या की स्मृतीभ्रंश. नाही, स्मृतीभ्रंशात बुद्धिनाश. आता बुद्धिनाश आहे. आता काय झालं? मग बुद्धिनाश. आता स्मृती आणि बुद्धीमध्ये काय फरक आहे? स्मृती आणि बुद्धीमध्ये काय फरक आहे? स्मृती आठवण आहे. हा, स्मृती आठवण आहे. अनुभव आहे. आपल्या केलेल्या गोष्टींचा, कामांचा, ह्याचा एक अनुभव साठवलेला असतो. आणि बुद्धी आपल्याला काय करायचं किंवा काय ह्याचा निर्णय घेणारी शक्ती म्हणजे बुद्धी. विचार करण्याची क्षमता बुद्धी. हो. नाही नाही, बुद्धी हे करते कार्य म्हणजे बुद्धी नाही. तर बुद्धी काय? धारणावधी बुद्धी नाही, काय तर आहे हो.
धी विषयी काहीतरी आहे. धी म्हणजे काय? धी, धृती आणि स्मृती आयुर्वेदातच आहे बहुतेक. धी, धृती आणि स्मृती ह्या तिन्हीच व्याख्या केलेली आहे बघा कुठेतरी. धी म्हणजे काय? तदसद धारणा म्हणजे विवेकनी बुद्धी. बुद्धी. धी म्हणजे बुद्धी. धी म्हणजे बुद्धी. हा. धी म्हणजे तदसद बुद्धी. विवेकनी बुद्धी. हा. धी म्हणजे बुद्धी, धृती म्हणजे धारणा धृती शक्ती. आणि स्मृती. हा धृती म्हणजे ठीक आहे. आठवण. हा आयुर्वेदात खूप खूप छान आहे. धी धी, म्हणजे धृती बुद्धी आणि स्मृती. आणि भ्रंश म्हणजे धृती प्रत्यापरा. आणि स्मृती असं हे तीन गोष्टी आहेत बाजूला. म्हणजे काय झालं? स्मृतीभ्रंश झाल्याने बुद्धिनाश झाला, म्हणजे धीच नष्ट झाली. बरोबर आहे. हा, बुद्धीचा नाश झाला, विवेक नष्ट झाला. आणि मग बुद्धी नष्ट झाल्याने काय होतं? कारण ते मन काय आहे माहितीये? मन आणि बुद्धीमध्ये अंतर सांगायचं होतं मला. मन म्हणजे संशयात्मक, संकल्प विकल्पात्मक असतं, त्याचं नाव मन आहे. आणि निश्चयात्मक असतं, त्याचं नाव बुद्धी आहे. बुद्धी. संशयात्मक मन आहे आणि निश्चयात्मक हे बुद्धी आहे. बरोबर आहे. तर निश्चय घेणं तर शक्य नाही. काय झालं? बुद्धिनाश झाल्या कारणाने निश्चितता राहत नाही, निर्णय क्षमता राहत नाही. त्यामुळे चुकीचं घडायला लागतं आणि मग त्यामुळे काय होतं? तर बुद्धिनाशात प्रणश्यती. तर बुद्धिनाशाने विनाश होतो असं सांगतात. मग विनाश म्हणजे कशाचा विनाश? अधपात होतो. मग काही पण असू द्या, मग आता परिस्थितीमध्ये असू द्या, व्यापारामध्ये असू द्या, नातेसंबंधात असू द्या. उदाहरणार्थ आई वडील आहेत आणि मुलगा आहे. बरोबर आहे. काहीतरी चूक झाली आई वडिलाकडून किंवा त्याविषयी काही झालं, तिथून काय काय विपरीत होतं, कानाखाली दिलं. आता काय करावं लागेल? मग पुन्हा कुठं पण व्यवहारात बसत नाही की आता का कळत तेवढ्या वेळेला पुढे जर आपण थांबलो असतो तर आपलं शहाणपण किती कुठेही जाईल. मग बुद्धी नाशच झाला की काही झालं तर आई वडील होते म्हणतात. खूप जणांकडून असं घडतं बरं का. आपल्या नातेवाईकाविषयी सुद्धा आपल्याकडून चुकीची घटना घडते, कारण बुद्धिनाश झालेला तिथे सुचत नाही. कारण काय झालं? ध्यायतो विषयान् पुंसा संगस्ते उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते. आणि क्रोधाने काय होतं? क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यती. आणि पुन्हा मग अधपात सुरू होतो. मग काय होतं? किंवा नातेवाईकात, भावाभावामध्ये किंवा कुठेही व्यवहारामध्ये कोर्ट कचेऱ्या, खून करण्यापर्यंत. खून करत असताना सुद्धा खून कसा करावा हे पण कळत नाही, मारून बाजूला व्हावं नाही, तडपवून. किती 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 भयंकर. आपण माहिती आहे, बीडचं प्रकरण माहितीच आहे. मग बुद्धिनाशाचं लक्षण आहे हे. बरोबर आहे. म्हणजे बुद्धी आहे की नाही, मेलं बस झालं ना. मारणं आहे ना, मारण्यापुरता विचार करावा का? इथपर्यंत आधी मारण्याची बुद्धी होणंच हा बुद्धिनाशाचं लक्षण आहे. क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिविभ्रमात बुद्धिनाशः. आणि रेकॉर्डिंग तर करावं का? फोन करून सांगावं का? मग काय झाला? बुद्धिनाश. अक्कलच नसते त्यावेळेस. असं झालं. बरोबर आहे. असं कसं करावं? म्हणूनच त्रास होतो. मग जाऊ द्या, त्रास झाला का नाही? मग कशामुळं? प्रणश्यती. शेवट कुठं गाठ पडली? बुद्धिनाशात प्रणश्यती. मग पुन्हा आता किती म्हणून काय? अरगडे आपलं सगळं पचलं गेलं असतं, आतापर्यंत आपलं सगळं सपाटलं गेलं. काय करावं लागेल? अक्कल कुठं दौऱ्यात गेलं की आपल्याकडे असे म्हणतात. अक्कल तेव्हा कुठं गेली ती? शहाणपण कुठं गेलं होतं की? कुठं गेलं? स्मृतिभ्रंश झाला होता आणि बुद्धिनाश झाला होता. म्हणून आता बुद्धिनाशात प्रणश्यती, नश्वरतेला प्राप्त व्हावं लागल, अधपाताला सामोरं जावं लागेल. मग ते अधपात व्यावहारिक असू शकतो किंवा परमार्थिक असू शकतो, नीतिमत्तेचा असू शकतो किंवा आणखी काही गोष्टीचा असू शकतो. परंतु त्याचं पतन संभवतं. म्हणून काय केलं पाहिजे? सावरलं पाहिजे. परंतु अगोदरच्या श्लोकात काय सांगितलं? प्रमाथी बलवत दृढम. इंद्रिय मन कसलं आहे? मन खूप खूप इंद्रिया प्रमाथी हरंती प्रसभम मनः. मनाचं ते ऐकत नाही. इंद्रिय खूप बलवत्तर आहेत असं सांगितलं. मग बलवत्तर इंद्रिय आवरावे लागतील. कसं बाबा? कळालं. घात होतो, वाईट होतं, विनाश होतो. परंतु मग आवरावं लागेल कसं त्याला? तर आवरण्यासाठी काय करावं लागल? आत्मन्येवात्मना तुष्टः. बरोबर आहे. त्याला स्वात्मबोध झाला पाहिजे.
परमात्म तत्वाचा बोध झाला पाहिजे, बरोबर आहे, विवेक ख्याती प्राप्त झालेली पाहिजे. अशा पुरुषाला मात्र काय करत नाही, इंद्रिय ताब्यात घेत नाहीत. कारण त्याचं काय झालं आहे, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनैवात्मना तुष्टः. परत पुन्हा कसं आहे, कसं झालेला आहे तो, विनाश का होत नाही त्याचा, दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा वितराग भय क्रोधः. त्याला कुणापासून भय नाही, कुणाचं आवड नाही आणि कुणाविषयी क्रोध नाही. मग काय गरज आहे का विनाश होण्याची, संभवतच नाही. बरोबर आहे का फुटके सर, हे उदाहरण घेतो, हे संभवतं का, आता तीच नाही ना. बरोबर आहे. स्थित प्रज्ञाला कोणी गालात सापट मारली, मार बुवा तूच म्हणेल, रागाला येणार नाही. त्यानं दगड घातला, आपण गोळी घालू, असं होईल का, नाही होणार, क्रोधच येत नाही त्याला. मग बरं विरोध तरी का करेल, कारण कुणाविषयी आसक्ती नाही. आणि भीती तरी आहे का आपला हित करेल अशी, कारण भीती पण नाही त्याला. भीती नसल्या कारणाने त्याला हे संभवतच नाही, काम क्रोध संभवतच नाही. परत पुन्हा तो चांगल्या परिस्थितीचा लोभ करत नाही, वाईट परिस्थितीचा द्वेष करत नाही. मग काय गरज आहे त्याला, शुभ न अशुभ पण नाही, न अभिनंदती न द्वेष्टी, या कारणाने पण त्याला क्रोध होण्याचा संभव नाही, शक्य जात नाही. परत इंद्रियांना आवरणं हे सुद्धा संभवत नाही, बरं का. ते 2 श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं. कसं सांगितलं, 58व्या सांगितलं, परंतु थोडं करेक्शन केलं मात्र. लक्ष द्या बरं का, कसं केलं, करेक्शन केलं बरं का. अगोदर बोलून गेले की तो इंद्रियांच्या विषयापासून आवरतो म्हणलं, बरोबर आहे. परंतु पुन्हा काहीतरी चुकलं वाटलं काय की कदाचित, बरोबर आहे. मग पुन्हा म्हणतात की नाही, आवरले जातात का इंद्रिय, आवरत नाही. मग का बरं आवरले जातात इंद्रिय त्याच्याकडून, तर त्याची आसक्तीच रहित झालेली आहे, तो स्थित प्रज्ञा आहे. स्थित प्रज्ञाचे इंद्रिय बहिर्मुखी नसतातच, हे 59व्या श्लोकात सांगितलं. आणि तिथून विषय सुरू झाला की इंद्रिय किती प्रमाथी आहेत, किती बलवत्तर आहेत हे सांगितलं. तिथून पुन्हा मग ध्यानाचा महिमा सांगितला, ध्यायतो विषयांतून 6, हे सांगत सांगत मग काय सांगत आहेत आता, नष्ट होण्याचं कारण सांगितली. त्यानंतर प्रज्ञा, स्थित प्रज्ञाची लक्षणामध्ये थोडे थोडे आणखी काही गोष्टी येणारच आहेत पुढे. इंद्रियानी चरताम यन मनोविधी विधीयते तदस्य हरती प्रज्ञाम वायुर्नावम नावम इवांभसी, बरोबर आहे, नावम इव अंभसी. कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियांबरोबर राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेतात. कसल्या पुरुषाची, अयुक्त पुरुषाची. म्हणजे स्थितप्रज्ञ नसणाऱ्या पुरुषाची, अव्यावसायिक बुद्धी असणाऱ्या पुरुषाला एक इंद्रिय सुद्धा, किती सांगितलं, लय इंद्रिय नाही, एकच इंद्रिय जीभ सुद्धा पतनाला नेऊ शकते, कान सुद्धा पतनाला नेऊ शकतात. कान कसे पतनाला नेऊ शकतात, कोणी चांगलं चांगलं गोड 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 बोललं की त्याच्यात फसू शकतो, रूपाला फसू शकतो. असं इंद्रिय खूप आहेत. 10 इंद्रियापैकी कोणत्याही इंद्रियाद्वारे तो नष्ट होऊ शकतो. जसं की नावेला हवा ढकलत नेते, तसं इंद्रिय पतनाकडे नेऊ शकतात सांगतात. म्हणून काय सांगतात मग आता स्थिर बुद्धीबाबत सांगतात. आणखी काय सांगतात, स्थिर बुद्धी पुरुषांच्या लक्षणांमध्ये इंद्रिय लक्षणांचं प्राधान्य काय सांगतात, स्थित प्रज्ञाच्या लक्षणामध्ये प्राधान्य कशाचं देतात आता हे सांगतात ह्या श्लोकामध्ये. स्थित प्रज्ञ पुरुषाचे लक्षणं सांगितलेत, पण त्याचं आता प्राधान्याने सांगतात. तस्माद यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियानि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हे महाबाहो, ज्याची इंद्रिये इंद्रियांच्या विषयापासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात, त्याचीच बुद्धी स्थिर झालेली असते, बरं का. त्याशिवाय त्याची बुद्धी स्थिर नसते. या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी यशाम जागृती भूतानी सा निशा पश्यते मुने. सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञान स्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थित प्रज्ञ योगी जागतो. ज्या नाशिवंत संसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जगतात, त्या परमात्म तत्व जाणणाऱ्या मुनीला रात्रीसारखी असते. म्हणजे काय सांगायचंय, आणखी लक्षणं घ्या लिहून वाटलं तर. ह्या श्लोकाला
करा, अंडरलाईन करा, स्टार करा, काय करता, IMP काय लिहिता ते लिहा. काय स्थितप्रज्ञामध्ये कसं आहे तर सर्व प्राणी जे विषयाच्या अंधकारामध्ये गुरफटलेले असतात त्यामध्ये तो ज्ञानस्वरूप परमानंदाच्या स्थितीत असतो. आणि नाशवंत संसारिक परमात्म सुखामध्ये अंधाऱ्या रात्रीसारखे असतात. तिथं तो हा काय सांगायचं विरोधी रात्रीमध्ये जागा असतो आणि विषयाच्या जागेपणामध्ये तो झोपलेला असतो. विषयाच्या संबंधाने स्थितप्रज्ञाची रात्र असते आणि परमात्मा संबंधाने तो जागृतीत असतो. अशा प्रकारचं इथे सांगतात. पुढे सांगतात आपूर्यमानम अचलम प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् यद्वत् कामः यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी. आपूर्यमानम अचलम प्रतिष्ठम समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् यद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी भरलेल्या स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होत असतो. म्हणजे कसं आहे, काय सांगायचं आहे, नदीला किंवा आपल्या वड्याला कशालाही पाऊस आला, जास्त पाऊस पडला, काय होतं, पूर येतो, ते मर्यादा ओलांडतं, गावामध्ये येतं पाणी. परंतु समुद्रामध्ये किती पाऊस पडल्यानंतर पूर येईल, कधीच येत नाही. बरोबर आहे. कितीही पाऊस पडू द्या त्याला काही पूर येतच नाही. तो त्याच्या स्थितीला भरती आहोटी असते त्याच्याकडे, बरोबर आहे, पण तो त्याची मर्यादा ओलांडत नाही. तसं इंद्रिय विषयांनी हे पण लक्ष नाही बरं का, ह्याला पण स्टार करा आणखी. हा श्लोक सुद्धा असा स्थितप्रज्ञ व्यक्तीमध्ये कितीही विषयांची वादळ उठू द्या, कितीही विषयांच्या नद्या त्यामध्ये काय येऊ द्या, सागरामध्ये, त्या सागरामध्ये जसं नद्या समाविष्ट होतात तसं विषयांनी कितीही भर टाकू द्या, परंतु तो इंचभर सेंटीमीटर सुद्धा ढळत नाही. कशापासून, मर्यादेपासून आपल्या, बरोबर आहे. तो कधी विषयाच्या अधीन जात नाही, तो विषय लोलूप होऊच शकत नाही. कसा, सागरासारखा. आणखी लक्षण सांगितले, सागराचंही उदाहरण दिलेलं आहे. त्यालाच काय म्हणतात, स्थितप्रज्ञ म्हणतात. आणि असाच स्थितप्रज्ञ व्यक्ती हा काय होतो, काय होतो, शांतीम आपनोती. काय होतो, शांतीम आपनोती, म्हणजे शांतीला प्राप्त होतो. यालाच शांती प्राप्त होते असं सांगतात. म्हणजे शांतीला प्राप्त झालेलाच स्थितप्रज्ञ असतो. आता 2 श्लोक राहिलेले, आपण तेवढेच वाचून घेऊयात. विहाय कामान्यः सर्वान् पुमान् चरति निस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतिम अधिगच्छति. विहाय कामान्यः सर्वान् पुमान् चरति निस्पृहः निर्ममः निरहंकारः स शांतीम अधिगच्छति. ह्या स्थितप्रज्ञ पुरुष कसा असतो, सर्व कामनांचा त्याग केलेला असतो. तो ममता, अहंकार आणि इच्छा टाकलेला असतो. ममता, अहंकार आणि इच्छा यांचा त्याग केलेला असतो. आणि हा त्याग केल्यामुळे तो शांतीला प्राप्त झालेला असतो, तो परमशांतीला प्राप्त झालेला असतो, तो स्थितप्रज्ञ असतो. आता या ब्रह्मी स्थितीचं वर्णन करतात. परत हे 71-72 खूप सुंदर श्लोक आहे. येषा ब्रह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्याम अंतकालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छति. निर्वाण सांगत आहेत. काय आहे तो, अर्जुना, ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधीच मोहित होत नाही. अंतकाळीही या ब्रह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद प्राप्त झालेला असतो. म्हणजे स्थिर बुद्धी पुरुष कसा असतो, ब्राह्मी स्थितीला प्राप्त झालेला असतो, तो ब्रह्मबोधाला प्राप्त झालेला असतो, बरोबर आहे. आणि तो अंतिम समयाला सुद्धा कसा असतो हे इथे सांगितलेलं आहे. अंतिम समयाला कसा असतो, स्थिर बुद्धी, स्थिर असतो, स्थिरच असतो. आणि समुद्रासारखा तो शांत. हो, शांतच असतो. कधीही तो ढळत नाही, तो कामाला प्राप्त होत नाही. कामनेला सगळ्यांचा त्याग केलेला, हंता, ममता, अहंकार, इच्छा नसतात. आणि तो
ब्रह्मस्थितीला प्राप्त झालो असतो. यालाच नाव काय दिलंय? ब्राह्मी. यालाच ना स्थिती कशी दिली आहे? ब्राह्मी स्थिती. ब्राह्मी. आणि अंती म्हणजे निर्वाण काळी, म्हणजे तो जसं बौद्ध दर्शनानुसार निर्वाण प्राप्त स्थिती अशी आहे. बौद्ध दर्शनानुसार ज्याला निर्वाण प्राप्त झालेला आहे असंच असतो. बरोबर आहे. आणि इथे स्थित प्रज्ञेचा ब्राह्मी स्थितीला प्राप्त झालेला असतो. अशा प्रकारे हे संकलित प्रमाणे सगळ्याच श्लोकाचं वाचन करा. सगळ्या श्लोकाचं वाचन करून त्याचं संग्रहित करा आणि याचप्रमाणे उत्तर लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. काही अडचण आहे का? कुणाला विचारू शकता 2 मिनिटामध्ये. कारण मॅडमनी 10 मिनिटं घेतल्या होत्या कदाचित जास्ती. आपण 10 मिनिटांनी उशिरा सुरू केलंय. आता सरांना 10 मिनिटांनी उशिराच द्यायचं. सर पण पुन्हा 10 मिनिटांनी उशिरा सोडवतील. नाही, सवय आहे तुम्हाला 1.5 तास घेण्याची. 8 ते 9चा तास सर जास्त वेळ घ्यावा लागतो. 8 ते 9चा तास 9:30 पर्यंत त्यांना सवय आहे. हा, ठीक आहे. काही विचारायचं आहे का? नाही, काय नाही.